देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। रमेश बाबूलाल वानी रावल गांव का एक गरीब मेहनत कष्टकरी किसान शेतकरी जो 12 साल से अपने हक व अधिकार के लिए शासन प्रशासन के दरवाज़ों पर ठोकरें खा रहा है। 12 साल से अपनी पुरखों की ज़मीन की लड़ाई लड़ने वाला रमेश बाबूलाल वानी आज भी 80 साल की उम्र में उम्मीद किए किरण जलाए शासन प्रशासन के दरवाज़ों पर धरने, आंदोलन, प्रदर्शन, पाठ पुरावे मालेगांव से लेकर मंत्रालय तक अपनी पुरखों की ज़मीन को हासिल करने के लिए जो रावल गांव फैक्ट्री में कई सालों के लिए एग्रीमेंट पर दी गई ज़मीन जो महामंडल को वर्ग हो गई, 32 एकड़ ज़मीन जो आज तक कष्ट करी मेहनत करी रमेश बाबूलाल वानी जो रावल गांव के पास एक छोटी सी झोपड़ी में कुटिया में अपने परिवार के साथ ज़िंदगी गुजर बसर करने वाला गरीब किसान अपने पुरखों की ज़मीन के लिए लड़ता परेशान हाल आज भी इस उम्मीद के साथ शासन और प्रशासन पर उम्मीद के साथ लगा हुआ है कि आज नहीं तो कल मेरे पुरखों की ज़मीन मुझे मिल जाएंगी और मेरे बच्चों का भविष्य उज्जवल होगा, अच्छा होगा, उनका आने वाला भविष्य इस पुरखों की ज़मीन से खेती और खेती करके अच्छे सुनहरे दौर में जिएंगे। लेकिन क्या रमेश बाबूलाल वानी की ये 80 साल की ज़िंदगी में संघर्ष करना कब न्याय मिलेगा, कब इंसाफ मिलेगा, कब मिलेगी रमेश बाबूलाल वानी को अपनी पुरखों की ज़मीन। आइए चलते हैं रमेश बाबूलाल की कहानी क्या है, सुनते हैं खुद बाबूलाल की। रावळगावचा शेतकरी रमेश बाबूलाल वानी रावळगाव खंडकरी शेतकरी वयाच्या 80 वर्षाचा माणूस शासना दरबारी चक्रा मारून थकलोय तरी शासन माझ्यावर काहीच करत नाहीये। शासनाकडे चक्रा मारून प्रांत अप्पर कलेक्टर मंत्रालयापर्यंत जाऊन सनी आणि चक्रा मार त्याच्यातनं आउटपोस्ट काहीच निघत नाही। फक्त ते पत्र पाठवतात, तुमचा कारवाई चालू आहे, कारवाई काहीच होत नाही, जमिनीचा कब्जा मिळत नाही। ही जमीन 18 एकर 20 गुंठ्याचा कब्जा दिलेला आहे, तिथे 18 एकर 20 गुंठे भरत नाही। हे शासन दरबारे बऱ्याच वेळा मोजणी करून कब्जासाठी ते येऊन गेले, कब्जा मला मिळत नाही। शासनाने आपण आंदोलन काय केलेलं आहे? आंदोलन प्रांताकडे केलंय, अप्पर मॅडमकडे केलेलं होतं आणि 1 महिना प्रांताकडे केलं, 1 महिना अप्परकडे केलं, 1 महिना 7 दिवस, तरी माझा निर्णय काहीच लागला नाही। आपली अपेक्षा काय आहे? मला आता उर्वरित अपेक्षा एकच आहे, याला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। 12 साल से संघर्ष करता हुआ ये रमेश बाबूलाल वानी जिसे शासन और प्रशासन ने बेवकूफ़ बना रखा है। 32 एकड़ ज़मीन में से 18 एकड़ ज़मीन का 7/12 का उतारा रमेश बाबूलाल वानी के नाम पर तो दिया जाता है, लेकिन 18 एकड़ ज़मीन बाबूलाल के हिस्से में नहीं आती। उसमें से 11 एकड़ 2 गुंठा ज़मीन ही बाबूलाल को मिलती है और बाकी ज़मीन पर
शासन और प्रशासन ने दूसरे किसान को कब्जा पावती दे रखी है। इससे परेशान होकर रमेश बाबूलाल वानी, जिसने कहा कि अब मेरे पास आखिरी पर्याय जान देने के सिवा कुछ भी नहीं है। जमीनचा उतारा 7-12 मिळाला आहे, पण मला त्या जमिनीचा कब्जा मिळाला नाही आजपर्यंत। मी शासन दरबारी अर्ज करून करून कंटाळलो। उद्या नदीच्या किनारापासून पूर्ण जमीन 18 एकर 20 गुंठे शासनाने मंजूर करून दिली। तिथे बसतं फक्त आज 11 एकर एवढं क्षेत्र बसतंय, तेही भानगडी आहेत। शासनाने समोरच्याला कब्जा पावत्या दिल्या, मला 7-12 केलेला आहे। त्याच्यामुळे 11 वर्षाचा सारखा लढा करून करून मंत्रालय मोदे हे ते सगळ्यांना भेटून कंटाळलो आणि शेवट आत्महत्या करायची पाळी आलेली आहे। दुसरा विलास काहीच राहिला नाही। आजपर्यंत माझी उर्वरित आणखी 4 एकर 16 गुंठे जमीन शासनाने मंजूर केली, त्याच्यात 4 एकर 5 गुंठे प्रांताने प्रस्ताव केलेला आहे, ती आजपर्यंत मिळत नाही। तिला लढून आज 11 वर्ष होऊन गेले, तीही सुद्धा भेटत नाहीये मला। सामाजिक कार्यकर्ता प्रदीप मोरे हे रमेश बाबूलाल खंडकरी शेतकरी रमेश बाबूलाल येवरे यांच्या वडिलांनी 1932 मध्ये रावळगाव साखर कारखान्यासाठी 32 एकर जमीन भाडे करारावर दिली होती। तर तो करार संपल्यानंतर ती जमीन शेती महामंडळाकडे वर्ग झाली। तर सन 1962 मध्ये महसूल प्रशासनाने व शेती महामंडळाने बाबांना 18 एकर ही जमीन जळगावमध्ये 18 एकर 20 गुंठे परत दिला। त्यानंतर इथे आजंग शिवारात 9 एकर जमीन दिली। पण शासन शेतकऱ्यांची कशी चेष्टा करते या गोष्टीमध्ये लक्षात आलं। 32 एकर मध्ये 18 एकर ही जमीन प्रत्यक्षात 7-12 बाबांच्या नावावर आणि कब्जा दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर दिलेला आहे। तर प्रत्यक्षात 7-12 दिसतोय, परंतु तिथे जमीनच नाही। ती जमीन आहे तर ती कसण्यायोग्य पण दिसत नाही। तिथं मोठे मोठे बाबळ आहेत, तिथं नाला आहे, या सर्व गोष्टी, आणि तिथं दुसरे जे शेतकरी आहेत त्यांना पूर्वीच त्यांना कब्जा पावती दिलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांमध्ये कसं भांडण लावलं जातं, कसं भांडण लावता हे पाण्यासारखं आहे। उर्वरित जी 4 एकर काही क्षेत्र गुंठे वर जे क्षेत्र आहे ते तर भेटलंच नाही बाबांना। त्यासाठी बाबा गेल्या 12 वर्षापासून मालेगाव प्रांतपासून अप्पर कलेक्टर, त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनात असंख्य वेळेस बाबांनी अर्ज केले, तक्रारी दिल्या, स्वतः हजर राहिले, मंत्रालयात महसूल प्रशासनाकडे गेले। या सर्व गोष्टी बाबा थकले। आता बाबा काल माझ्याकडे, आता काल जर बघितलं तर बाबांना एक पत्र अप्पर कलेक्टर मालेगाव अपर कलेक्टरमध्ये दिलं, तर त्याला डायरेक्ट आवक जावक कोडच दिला नव्हता, डायरेक्ट तारीखच नाही। म्हणजे बाबांची कशी चेष्टा केली जाते, खंडकरी शेतकऱ्यांना कसं वेठीस धरलं जातं, कशी चेष्टा करली जाते, तर याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। शासनाच्या इतक्या डझनभर योजना आहेत, तर त्या योजनांचा काही एक उपयोग दिसत नाही। शासन आपल्याला ही योजना आहे, एवढी चांगली योजना आहेत, पण तिचं प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही। तर या गोष्टीकडे शासनाने व महसूल प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। एक प्रशासनाला, वरिष्ठ प्रशासनाला एक नम्रपणे सांगतो की या गरीब खंडकरी शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा बाळगतो आणि विनंती करतो की असं शक्यतो ज्येष्ठ खंडकरी शेतकऱ्यांवर असा अन्याय पण व्हायला नको आणि त्यांना तकलीफ पण व्हायला नको। तर लवकरात लवकर न्याय भेटावा हे आपल्या माध्यमातून सर्व वरिष्ठ महसूल प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ गेला तर बाबांना लवकरात लवकर न्याय भेटेल हीच अपेक्षा बाळगतो।